एकोड़ी में तेज तूफान और आंधी के कारण एकोड़ी जिला परिषद कनिष्ठ महाविद्यालय स्कूल की बिल्डिंग का पूरी छत उड़ गई। घटना के बाद स्कूल परिसर में अफरा तफरी का माहौल बन गया। गनीमत रही कि घटना रात के समय हुई, जिससे किसी प्रकार की जनहानि नहीं हुई। स्थानीय लोगों के अनुसार स्कूल की यह छत करीब 4 साल पहले ही बनाई गई थी, लेकिन निर्माण कार्यों में भारी लापरवाही और घटिया सामग्री इस्तेमाल किए जाने के आरोप लगाए जा रहे। तेज हवा आते ही पूरी छत उड़ जाने से निर्माण की गुणवत्ता पर बड़े सवाल खड़े हो गए। अब सबसे बड़ा सवाल यह है कि स्कूल के बच्चे पढ़ाई कहाँ करेंगे। फिलहाल प्रशासन की ओर से बच्चों के बैठने और पढ़ाई की वैकल्पिक व्यवस्था को लेकर कोई स्पष्ट जानकारी सामने नहीं आई है। ग्रामीणों और पालकों ने प्रशासन से मामले की जांच कर दोषियों पर कार्रवाई करने तथा जल्द से जल्द स्कूल की मरम्मत कर विद्यार्थियों के लिए सुरक्षित व्यवस्था करने की मांग की है। गोंदिया जिला रिपोर्टर महेंद्र कनौजे की रिपोर्ट। बोलो। हाँ कसं ग्राम एकोड़ी तहसील गोंदिया जिला गोंदिया में एक स्कूल की बिल्डिंग एक ध्वस्त हुई रात में। उसमें थोड़ा सा स्कूल के प्रिंसिपल हमको डिटेल बताएंगे। नमस्कार, मी एम.एच. पटले, पी.एम. श्री जिल्हा परिषद भारतीय विद्यालय एकोडी। आज 18 मे 2026 रोज रविवारला पहाटे 3-3:30च्या दरम्यान नैसर्गिक चक्रीवादळ आलेलं आहे आणि त्या वादळामध्ये आमच्या शाळेची जी इमारत आहे म्हणजे पूर्णतः 3 कार्यरत वर्गखोल्यांमध्ये या ठिकाणी वर्ग बसत होते, पण सध्या सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी जी घटना घडली रात्रीला घडली आणि त्यामुळे या ठिकाणी पूर्ण एकंदरीत जेवढ्या या ठिकाणी आपण काय म्हणू 3 आणि त्यांचा जो ढाचा होता पूर्णतः या ठिकाणी ढाचा पूर्ण उलटलेला पडलेला आहे। म्हणजे खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी म्हणजे झालेली नाही। तर जी आर्थिक नुकसान झालेलं आहे तर शासनाला या ठिकाणी माझी विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी त्वरित आमच्या शाळेला या ठिकाणी शासकीय अनुदान आणि मदत करण्यात यावी अशी माझी या ठिकाणी शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक या नात्याने मी या ठिकाणी विनंती करत आहे। ग्राम एकोड़ी के माजी सरपंच बंटी पटले ये स्कूल के बिल्डिंग के बारे में कुछ डिटेल बताएं। ही शाळा आमच्या गावची सर्वात जुनी 1952 ते 55 मध्ये या शाळेचा कन्स्ट्रक्शन झालेला आहे। या 1952 ते 55 अगोदर यामध्ये कवरी लागलेले होते, नंतर सिमेंटची पत्रे लागलेले होते। त्यानंतर जी वेळ आली तेव्हा त्यांनी दुरुस्ती करून या ठिकाणी लोखंडी शीट म्हणजे शेड बांधकाम केला। शेड बांधकाम हे जवळपास 2016, 17, 18 या कार्यकाळात झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पण हे म्हणजे खराब म्हणजे आज 7-8 वर्ष झाले खराबच्या स्थितीत आले होते। त्याच्यामध्ये आपण या बिल्डिंगमध्ये आपण जे पाहता यामध्ये 3 पार्टमध्ये आपण याला स्लॅब केलेला आहे। हा उर्वरित एक पार्ट वाढलेला होता, काल रात्री वादळामुळे हा पूर्णपणे पडलेला आहे आणि शाळा सुरू असताना झालं असतं तर खूप मोठी या ठिकाणी दुर्घटना घडलेली आली असती, पण ही रात्री झालं त्यामुळे म्हणजे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही। पण विद्यार्थ्यांची शाळा पूर्णपणे चांगली व्हावी याच उद्देशाने म्हणजे ही सी टाईप बिल्डिंग आहे। यापैकी 2 पार्ट झालेले आहे, तिसरा पार्ट हा यावर्षी करणारच होते आम्ही सगळे मिळून, पण आता तोच पडलेला आहे, त्याला त्वरित आता दुरुस्ती करावीच लागेल। तुम्ही सांगितले की त्या बिल्डिंगवर म्हणजे कवेलू नंतर सिमेंट शीटा आणि मग टिनाच्या शीटा, तर दिवाळी जे होते ते पुराणेच होते। हां, ही बिल्डिंगमध्ये काय झालं, जेव्हा ही बिल्डिंग पूर्णपणे जमीनदोस्त करून नवीन बिल्डिंगची बांधणी आपण करत होतो त्यावेळेला आपल्या जिल्हा परिषदचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सन्माननीय दिनेश मिश्रा सर हे इथं आलेले होते। त्यांना गावकऱ्यांनी म्हटलं की सर आमची जुनी इमारत आहे, याला तुम्ही जर दुरुस्ती करून दिले तर बरं होईल। तर त्यांनी लातूरला भूकंप आलेला होता, त्या भूकंपच्या काळात त्या ठिकाणी असलेल्या इमारतींचं पुनर्जीवन ज्या पॅटर्नमध्ये केलं त्याच प्रकारे त्यांनी या बिल्डिंगची स्ट्रेंथ तपासली। तर त्यांनी म्हटलं की याच्या भिंती चांगल्या आहेत, याला आउटर जर आपण पूर्णपणे कॉलम दिले, खालून बीम वगैरे सगळे व्यवस्थित दिले तर ह्याच इमारतीला आपण कमी खर्चामध्ये म्हणजे एखादी इमारत आपण 1 वर्गखोली 18 ते 20 लाख रुपयामध्ये येते, तर
त्यांनी म्हटलं आपण 25 लक्षापर्यंत जर खर्च केले तर जवळपास 4 खोल्या आपल्या दुरुस्त होतील. त्याप्रमाणे आतापर्यंत 2 बाजूच्या आपण खोल्या त्यांनी सांगितल्या टेक्निकली ज्याप्रमाणे त्यांनी गाईडलाईन दिली त्याप्रमाणे आपण हे दुरुस्ती केलेली आहे आणि 2 म्हणजे 3700 स्क्वेअर फीटचे 7,500 जवळपास ते स्लॅब बांधकाम हा झालेला आहे आणि या ठिकाणी व्यवस्थित विद्यार्थी बसतात. फक्त हा जवळपास 3-3,500 स्क्वेअर फीट हा जो शेड बांधकाम झालेला होता तोच भाग राहिला होता आणि तोच भाग आज पडलेला आहे. आज टीनाचा शेड जो बिल्डिंगवर टाकला होता त्या खोल्यांवर तो अंदाजे कोणत्या वर्षी चेंज करण्यात आला? म्हणजे अगोदर कविलोचा बनता मग नंतर सिमेंटचा आणि नंतर टीनाचा झाला. तो हा टीनाचा शेड जो टाकला तो अंदाजे कोणत्या वर्षी? मला आठवण आहे की 2016, 17 आणि 18 या 3 वर्षात या बिल्डिंगला ज्याप्रमाणे आता स्लॅब जसे 3 पार्टमध्ये होणार होते तसेच 3 पार्टमध्ये या ठिकाणी त्यांनी शेड बांधकाम केले होते. पहिले या बाजूला म्हणजे लेफ्टला नंतर राईटला आणि मग सेंटरला अशी 3 टप्प्यात त्यांनी 16, 17 आणि 18मध्ये हे शेड बांधकाम केलेले होते. याचप्रमाणे आता आपण जसं स्लॅब बांधकाम दोन बाजूला केलं त्याचप्रमाणे त्यांनी केली होती. तर 3 टप्प्यामध्ये केली होती 16, 17 आणि 18. आता तर ते टीनाचा शेड पूर्णपणे ध्वस्त झाला. तर आता त्याच जागेवर नव्याने बिल्डिंग तयार होईल की तसा शेड तयार होईल? नाही, अजिबात शेड तयार करण्याच्या मानसिकतेमध्ये आम्ही नाही, कारण की विद्यार्थ्यांना अशा म्हणजे जुनी इमारत आहे आणि जुन्या इमारतीमध्ये शेड बांधकाम एवढं मोठं केलं आणि कधी शाळा सुरू असताना असं काही झालं तर खूप मोठी हानी होऊ शकते. आम्ही तेच टेक्निकल आपले इंजिनियर आणि जिल्हा परिषदची त्यांची जशी मदत आपण घेतली तशीच त्यांना आपण पुन्हा बोलावू आणि असेच कॉलम आणि बीमच्या मदतीनं जर टेक्निकली त्यांनी आम्हाला मंजुरी दिली तर आपण असं स्लॅब करू जेणेकरून येत्या 50 वर्ष ज्याप्रमाणे हे 2 भाग झाले आहेत 50-70 वर्ष काही होणार नाही अशीच एक मजबूत इमारत आपण इथं प्रशस्त तयार करू. वो बंद करो, बाईट वाला.